Hello everyone, welcome to you physics tutorial. So friends, in last lecture we have studied differential equation of SHM. Differential equation of SHM, and that is d2x by dt square plus omega square x is equal to 0. So this is the differential equation for SHM. Using this differential equation, we have to find out the expressions for acceleration, velocity and displacement. बघा, सुरुवातीला आपण ॲक्सलरेशनचे इक्वेशन फाइंड आउट करू, एक्सप्रेशन, देन व्हेलॉसिटी अँड लेटर ऑन डिस्प्लेसमेंट. अतिशय सिंपल इक्वेशन्स आहेत. बेस ऑन धिस इक्वेशन, या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून आपल्याला ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे एक्सप्रेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. तर बघा, सुरुवात करू आपण. फर्स्ट फाइंड आउट करू फॉर ॲक्सलरेशन. बघा, ॲक्सलरेशनचे एक्सप्रेशन फाइंड आउट करू. ॲक्सलरेशन, सो आपण यूज करणार आहे डिफरन्शियल इक्वेशनचा. बघा, डिफरन्शियल इक्वेशन काय आपलं, d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. दिस इज अवर डिफरन्शियल इक्वेशन दॅट वी हॅव स्टडीड इन प्रिव्हियस लेक्चर नंबर 3. हे आजचं लेक्चर नंबर आपलं 4 आहे. याचं प्रूफ आपण लेक्चर नंबर 3 मध्ये स्टडी केलेलं आहे. तर बघा, d2x बाय dt स्क्वेअर, यालाच मी काय लिहू शकतो, हा d बाय dt जर बाहेर घेतला, d बाय dt, तर राहते काय, dx अपॉन dt, कारण की या ठिकाणी डबल डेरिव्हेटिव्ह आहे d2x बाय dt स्क्वेअर. बघा, d बाय dt बाहेर घेतला, राहिलेली टर्म लिहितो मी, काय राहतं, dx आणि खालचा एक dt. सो dx बाय dt, आणि हा ओमेगा स्क्वेअर एक्स आहे, हा राईट हँड साईडला नेतो म्हणजे साईन होईल मायनस. सो इट इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. आता बघा, dx बाय dt मीन्स व्हॉट, इट इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. बघा, सॉरी, व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, dx बाय dt इज व्हॉट, ही आहे व्हेलॉसिटी. सो काय या ठिकाणी बघा, ही टर्म म्हणजे काय, व्हेलॉसिटी. सो इट इज, आपण याला लिहू शकतो dv अपॉन dt, d आणि ही टर्म व्हेलॉसिटी, dv बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. आता यामध्ये dv बाय dt मीन्स व्हॉट, हे काय, ॲक्सलरेशन. याला काय म्हणतो आपण, ॲक्सलरेशन. सिन्स या ठिकाणी लिहू शकतो आपण acceleration is what, dv by dt, velocity upon time. सो या टर्मच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, acceleration a is equal to minus omega square x. बघा मित्रांनो, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर acceleration. दिस इज सिंपल एक्सप्रेशन फॉर acceleration. आता फाइंड आउट करू आपण व्हेलॉसिटी, आणि नंतर फाइंड आउट करायचं आहे डिस्प्लेसमेंटसाठी. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सेकंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला, एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी v. बघा, डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करायचा आहे आपल्याला प्रत्येक इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी. एक्सप्रेशन डिफरन्शियल इक्वेशन काय, d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकाने इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, याच इक्वेशनला मी काय लिहितो, d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू, परत तेच प्रोसिजर फॉलो करायची जे आपण ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं. हा प्लस ओमेगा स्क्वेअर राईट हँड साईडला नेला, हा होईल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, परत तीच जे आपण d बाय dt ऑफ dx बाय dt, सेम प्रोसिजर जे आपण ॲक्सलरेशनचं फाइंड आउट केलेलं आहे, तेच इक्वेशन मी परत लिहित आहे, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. इथपर्यंत आपण ॲक्सलरेशनची प्रोसिजर फाइंड आउट केली आहे. याला आपण व्हेलॉसिटी म्हटलेलं आहे. परंतु आता व्हेलॉसिटीचं फाइंड आउट करण्यासाठी या इक्वेशनसाठी आपल्याला यूज करायचं आहे, परत तेच लिहू आपण, dv बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि dv बाय dt म्हणजे काय असतं, ॲक्सलरेशन. जे आपण अगोदर ॲक्सलरेशनचं इक्वेशन इथपर्यंत लिहिले तेच रिपीट करायचं आहे फॉर व्हेलॉसिटीसाठी. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, इथपर्यंत जे ॲक्सलरेशनच्या स्टेप सर्व एक्सप्रेशनच्या रिपीट करायचं आहे. dv बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता या ठिकाणी यूज करायचं आहे बाय चेन रूल.
बघा मॅथमॅटिक्समध्ये आपण चेन रूल शिकलो असणार प्रत्येकाला, एखाद शिकले तुम्हाला माहिती नसेल तर क्लास 11मध्ये स्टडी केलेला आहे चेन रूल. आता चेन रूल यूज करायचा आपल्याला, चेन रूल या इक्वेशनसाठी यूज करायचा. बघा या इक्वेशनला मी या फॅशनमध्ये लिहितो. बघा या साईडला लिहित आहे. बघा dv/dt म्हणजे त्याचा मिनिंग चेंज न होता आपल्याला त्याची मांडणी करायची आहे. dv/dx इंटू dx/dt. बघा मी या dv/dt ला कसं लिहिलं, dv/dt. बघा dv/dt हा dx ला आपण याला कॅन्सल जरी केलं क्रॉस, बरोबर आहे, या ठिकाणी dx कॅन्सल केले तर राहतं काय dv/dt. सो फक्त याला वेगळ्या फॅशनमध्ये लिहिलेलं आहे. सो dv/dx इंटू dx/dt. सो इट इज, याचाच अर्थ काय होतो का हा dv/dt आहे. फक्त आपण याला चेन रूल यूज केलेला आपल्याला इक्वेशन व्हेलॉसिटीचं फाइंड आउट करण्यासाठी, बरोबर आहे. राहिलेली टर्म इज इक्वल टू -ω² x, बरोबर आहे. आता यानंतर बघा dx/dt म्हणजे काय आहे. बघा या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला dx/dt मीन्स व्हॉट, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि ही टर्म राहिलेली आहे dv/dx इज इक्वल टू -ω² x, बरोबर. आता लाईक टर्म्स घ्या dx आणि हा xच्या टर्म्स xच्या साईडला घ्या. हा v इंटू dv काय होईल, v dv इज इक्वल टू -ω² x. हा dx राईट साईडला शिफ्ट करतो, हा इकडे डिव्हिजनमध्ये आहे, राईट साईडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होऊन जाईल, बरोबर आहे. आता या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला, इंटिग्रेशन करायचं. आता याच इक्वेशनला मी डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो, बरोबर आहे. इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता इंटिग्रेशन मित्रांनो हा चॅप्टर मॅथमॅटिक्समध्ये विद्यार्थ्यांचा हा खूप लेंदी लेसन आहे. याचे सर्वांनी फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. हा लेसन कदाचित तुमचा झालाही असेल किंवा नसेलही झाला तरी आपल्याला या ठिकाणी याचे फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत इंटिग्रेशनचे. बघा इंटिग्रल ऑफ v dv, आणि या ठिकाणी आता परत याला सिम्प्लिफाय करून घेऊ. हा -ω² बाहेर काढू शकतो आपण. राहिलेली टर्म काय x dx, बघा x dx, आणि ही इंटिग्रल ऑफ v dv. आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला इंटिग्रल ऑफ x dx. बघा या ठिकाणी याचा मी फॉर्म्युलेज लिहित आहे. इंटिग्रेशन ऑफ x dx याचा फॉर्म्युला काय आहे, x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. हा बेसिक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. तर याचा आन्सर जर फायनली काय येईल, इंटिग्रल ऑफ x dx इज इक्वल टू x²/2, बरोबर आहे. तसंच इंटिग्रल ऑफ v इंटू dv इज इक्वल टू v²/2. हे फॉर्म्युलेज आपल्याला इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये तुम्हाला माहिती नसतील तर हे लक्षात ठेवायचे आहेत. आता x dx ची व्हॅल्यू काय, x²/2. हे बाय फॉर्म्युलेज आहेत इंटिग्रेशनचे. v dv मीन्स v²/2. हे फॉर्म्युलेज यामध्ये पुट करायचे आहेत. बघा v dv ची व्हॅल्यू काय येईल आता, इंटिग्रल ऑफ v dv, बघा v²/2 इज इक्वल टू -ω² ॲज इट इज. x dx ची व्हॅल्यू काय, x²/2, बरोबर आहे. v²/2 इज इक्वल टू -ω² x²/2 मिळाला आपल्याला. प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेऊ आपण c इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बघा हे इक्वेशन मिळालेलं आपल्याला, इक्वेशन नंबर 1 करू. हे फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत, हे रफ करतो मी आता, बरोबर आहे. आता यानंतरची स्टेप बघा. आपण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲम्प्लिट्यूडबद्दल सांगितलेलं आहे, बरोबर आहे. ॲम्प्लिट्यूड याला आपण ए ने डिनोट करतो. ॲम्प्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. हा काय ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतो, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर आपण कन्सिडर करू. बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो की हा पेंडुलम आहे. या पेंडुलमची मोशन अशा प्रकारे टू अँड फ्रो होत आहे. ही एक पोझिशन घेऊ आपण ए टू बी. कालच्या क्लासमध्ये सांगितलं आहे अशी कंप्लीट मोशन ए टू बी आणि बी टू ए ज्यावेळेस होईल त्यावेळेस वन कंप्लीट त्याचं ऑसिलेशन होईल. तर या ठिकाणी बघा आता फॉर एक्झाम्पल हा पार्टिकल ए टू बी असा मोशन करत आहे टू अँड फ्रो. ज्यावेळेस हा ए वर येईल डिस्प्लेसमेंट, समजा फॉर एक्झाम्पल x इक्वल टू ए असेल डिस्प्लेसमेंट, तर हा पार्टिकल ए वर आल्यानंतर याची व्हेलॉसिटी किती राहील, व्हेलॉसिटी किती राहील या ठिकाणी 0 राहील. बिकॉज जसं की आपण हा पेंडुलम ए पॉईंटवर आल्यानंतर इथं मायनरली काहीतरी मायक्रोसेकंद एवढा हा या ठिकाणी स्टॉप होईल आणि नंतर परत तो बी कडे जाईल.
तर या ठिकाणी ए वर आल्यानंतर ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट ए वर असेल त्या पार्टिकलची त्यावेळेस व्हेलॉसिटी किती असणार या ठिकाणी 0 राहील. बिकॉज या ठिकाणी मायनरली काहीतरी मायक्रोसेकंद एवढा तो स्टॉप होईल. बिकॉज आणि स्टॉप होईल त्यावेळेस व्हेलॉसिटी किती राहील या ठिकाणी 0 राहील. नंतर व्हेलॉसिटी वाढत जाईल. तर आपल्याला हेच या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे की इफ पार्टिकल is at extreme position, if particle is at extreme position, बघा आपण एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर करत आहे. इफ पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन देन त्यावेळेस डिस्प्लेसमेंट घेऊ आपण x मीन्स a आणि व्हेलॉसिटी किती राहील ॲट द सेम टाइम व्हेलॉसिटी विल बी 0. आपण अगोदर कन्सिडर केलेलं आहे ए बी द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, ज्याला आपण ए ने डिनोट केलेलं आहे. सो x इक्वल टू ए, x इक्वल टू ए असताना व्हेलॉसिटी किती राहील त्याची 0 राहील. बरोबर आहे. आता हीच व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायची. एक्सची व्हॅल्यू काय राहील ए आणि व्हेलॉसिटी किती राहील त्याची 0 राहील. बरोबर आहे. ही या इक्वेशन 1मध्ये पुट करा. एक्स इक्वल टू ए आणि व्ही इक्वल टू 0. व्हीची व्हॅल्यू या ठिकाणी 0 पुट केली, ही टर्म 0 होऊन जाईल. सो 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी काय ए, कॅपिटल ए घेतला आपण, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. बरोबर आहे. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आता यावरून लेफ्ट हँड साईड तर 0 आहे. आता यावरून आपण सीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. देअरफोर सीची व्हॅल्यू डायरेक्ट काय येईल, हे मायनसचं प्लस होऊन जाईल. राईट साईड चेंज झाल्यानंतर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी. आता ही जी सीची व्हॅल्यू मिळाली ही कशामध्ये पुट करायची, इक्वेशन नंबर 1मध्ये. या इक्वेशनमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करायची आहे. बघा इक्वेशन 1 काय आहे, ही जी सीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ही इक्वेशन नंबर 1मध्ये या ठिकाणी पुट करायची. तर बघा आता काय येईल इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी काय आहे, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2. इक्वेशन 1 बघा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस, बघा प्लस सीची व्हॅल्यू काय आली, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. आता या ठिकाणी मी याला कॅन्सल करू शकतो का, बघा 2 2 2 याला आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे राहिलेली टर्म काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू तिन्ही साईडला 1/2 1/2 1/2 कॅन्सल झालेला आहे. मग राहिलेली टर्म व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बरोबर आहे. हे वरच्या टर्म राहिल्या. आता ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो आपण. बरोबर आहे. हे मायनस ओमेगा स्क्वेअर हा आपण कॉमन घेतलेला आहे. बरोबर. राहिली काय टर्म आता, सॉरी या ठिकाणी हा ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर जर आपण कॉमन घेतला आणि मायनस साईन आतमध्ये इंट्रोड्यूस केला तर राहतो काय, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. तर यावरून व्हीची व्हॅल्यू काय येईल, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. बघा हे मिळालं आपल्याला एक्सप्रेशन व्हेलॉसिटीचं बाय युझिंग डिफरन्शियल इक्वेशन. आता यानंतर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं, ते सुद्धा अतिशय सिम्पल आहे. डिस्प्लेसमेंट एक्स. आता डिस्प्लेसमेंटचं फाइंड आउट करू आपण. याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. हे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे मित्रांनो. आता फाइंड आउट करायचं आपल्याला एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंटसाठी. बघा याच्या अगोदर आपण जे इक्वेशन फाइंड आउट केलं व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आलं, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू, याला काय लिहू शकतो मी, ओमेगा परत तेच इक्वेशन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा कॅपिटल ए ॲम्प्लिट्यूड डिनोट करतो. ॲम्प्लिट्यूड आपण ए ने डिनोट करतो आणि ॲस्लरेशन स्मॉल ए ने डिनोट करतो, म्हणून हा कॅपिटल ए यूज केलेला आहे मी. स्मॉल ए सुद्धा यूज करू शकतो आपण. बरोबर आहे. हे डी एक्स बाय डी टी या व्हीच्या ठिकाणी पुट केलं मी. आता यामध्ये लाईक टर्म्स आपण जवळ आणू.
डी एक्सच्या टर्म एका ठिकाणी आणि ही टर्म म्हणजे एक्सच्या टर्म एका ठिकाणी आणू आपण, बरोबर आहे. म्हणजे काय, डी एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा डी टी राईट साईडला शिफ्ट करू, बरोबर आहे. लाईक टर्म जवळ आणत आहे आपण, ही एक्सची टर्म या ठिकाणी आणि हा डी टी राईट साईडला, म्हणजे हा ओमेगा ॲज इट इज आहे हा डी टी. आता या इक्वेशनला आपण इंटिग्रेशन अप्लाय करू. याच इक्वेशनला मी काय करतो, इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन ऑफ ओमेगा डी टी, बरोबर आहे. याला ओमेगा हा बाहेर काढू शकतो मी, बरोबर आहे. हा इंटिग्रेशन ऑफ डी टी, आणि कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स असेल याचा ॲन्सर एक्स राहते, इंटिग्रेशन ऑफ डी टी असेल याचा ॲन्सर टी राहतं. सो इट इज इक्वल टू ओमेगा इंटिग्रेशन ऑफ डी टी इज इक्वल टू टी राहील. आणि हा फॉर्म्युला बघा, हे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक चे फॉर्म्युलेज आहेत. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, याचा फॉर्म्युला हे असते, याचा ॲन्सर आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए, बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रल ऑफ डी एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए. हे इंटिग्रेशनमधले हे फॉर्म्युलेज आहेत. तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी काय लिहिलं आहे की या टर्मच्या ठिकाणी साइन इन्व्हर्स ऑफ एक्स बाय ए इक्वल टू ओमेगा टी, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर याच ठिकाणी आता साइन इन्व्हर्स हा राईट साईडला गेल्यानंतर इन्व्हर्स निघून जाईल, फक्त साइन राहील, बरोबर आहे. तर या ठिकाणी काय राहील, एक्स बाय ए इज इक्वल टू साइन, हा इन्व्हर्स निघाला राईट साईडला गेल्यानंतर, साइन ब्रॅक हा ओमेगा टी आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन या ठिकाणी आपण यूज करू फाय, बरोबर आहे. हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो आहे हा फाय कॉन्स्टंट, का तुमच्या बुकमध्ये फाय दिलेला आहे म्हणून फाय घेतलेला आहे, आपण अल्फासुद्धा घेऊ शकतो, बरोबर आहे. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सीसुद्धा घेऊ शकतो, पण तुमच्या बुकमध्ये समजण्यासाठी मी फाय घेतलेला आहे, कारण बुकमध्ये फाय दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट कशाचं एक्सप्रेशन फाइंड आउट करता आपण, डिस्प्लेसमेंटचं. देअरफॉर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय डिनोट करते, एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू हा ए राईट साईडला शिफ्ट करू, इकडे डिव्हिजनमध्ये राईट साईडला गेल्यानंतर काय होईल, तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो एक्स इक्वल टू ए साइन, हा ए या ठिकाणी बाकी टर्म आहे जी टी ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. बघा मित्रांनो, आपण 3 एक्सप्रेशन फाइंड आउट केले. पहिलं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं आपण, ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. दिस इज फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर आपण फाइंड आउट केलं व्हेलॉसिटीचं, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि हे सेकंड इक्वेशन फाइंड आउट केलं. आणि थर्ड इक्वेशन फाइंड आउट केलं आपण डिस्प्लेसमेंट, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तिन्ही एक्सप्रेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच वेळा सेक्शन सी मध्ये हे एक्सप्रेशन्स विचारलेले आहेत. सो दिस एक्सप्रेशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो लर्न दिस एक्सप्रेशन. हे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आहे, हे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. थँक्यू.